सिडकोचे अधिकारी एवढे निर्दयी बनू शकतात का? कारण सिडकोच्या याच अधिकाऱ्यांनी एक धक्कादायक प्रकार केलाय। ते जर मी तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला देखील संताप येईल। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी मागच्याच आठवड्यामध्ये त्या पाणथळ जागेवरती हजारो फ्लेमिंगो होते। मात्र आज या पाणथळ जागेची काय अवस्था आहे तुम्हीच पहा। पामबीच लगतचा ही पाणथळ जागा आहे, सगळ्यात मोठी पाणथळ जागा म्हणून ओळखली जाते आणि हीच पाणथळ जागेलाच फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने इथे गॅलरी देखील उभारलेली आहे, जेणेकरून इथल्या फ्लेमिंगोचा आनंद घेता येईल, त्यांना पाहता येईल। मात्र या पाणथळ जागेवरचे मागच्या आठवड्यात हजारो फ्लेमिंगो होते। मात्र सिडकोने या पाणथळ जागेवरती भरतीच्या वेळी जो पाणी आतमध्ये येतो तो पाणी बंद केला आहे, जेणेकरून इथे जे पक्षी आहेत, जे फ्लेमिंगोज येतात, ते हळूहळू इथे त्यांना खाद्य मिळू नये आणि मग हे इथले फ्लेमिंगो दुसरीकडे जावं आणि ही संपूर्ण जागा जी आहे ती बिल्डरांच्या घशात घालता येईल। हा सिडकोच्या अधिकाऱ्यांचा डाव आहे आणि म्हणूनच सिडकोने मागील आठवड्यापासून या पाणथळ जागेमध्ये भरतीच्या वेळी जो येणारा पाणी आहे हा पाणी तिथे बंधारा टाकून हा पूर्णपणे बंद केलेला आहे। आणि याचमुळे या जमिनीची परिस्थिती काय झाली बघा। एखादा दुष्काळाची जी परिस्थिती असते तशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। हे फ्लेमिंगोज नक्कीच इथून दुसऱ्या पाणथळ जागेवरती गेले असतील, परंतु हे फ्लेमिंगो ह्या चिखलात म्हणजे इथे जो ज्या पद्धतीचा चिखल असतो ही दलदल त्यांना लागते। भरतीच्या वेळी पाणी ह्या जागेमध्ये येतो आणि मग फ्लेमिंगो उलट्या बाजूने डोकं उलटं करून फ्लेमिंगो आपली चोच ह्या मातीमध्ये घालत असतात आणि मग ज्या पद्धतीने आपण चहा गाळतो आणि चहा पावडर वेगळी करतो तशाच पद्धतीने फ्लेमिंगो या चिखलामधून आपलं खाद्य खातात आणि पाणी आहे ते मात्र दुसऱ्या बाजूनी बाहेर काढतात। आणि हे खाद्य खाण्यासाठीच फ्लेमिंगो ह्या जे ते मँग्रोव्ज आणि पाणथळ जागेवरती त्यांचं खाद्य मिळतं। म्हणूनच हे फ्लेमिंगो हजारोच्या संख्येने प्रत्येक पाणथळ जागेवरती म्हणजे नवी मुंबईतल्या पामबीचच्या लगत असलेल्या म्हणजे बेलापूरपासून तुम्ही पाहिलात किंवा उरणचा भाग असेल किंवा ठाण्यापर्यंत ह्या सगळ्या भागांमध्ये खाडी किनारी हे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात असतात। मुंबईतल्या शिवडीच्या खाडी किनारी देखील मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो आढळतात, परंतु हे फ्लेमिंगो आता सध्या इथून निघून गेलेले आहेत, कारण हा पूर्णपणे बंधारा बांधल्यामुळे ही सगळी जागा पूर्ण सुखी झालेली आहे। काही जिथे थोडासा ओलावा आहे त्या ठिकाणी फ्लेमिंगो आपल्याला आता बघायला मिळतात। खरं म्हटलं तर परदेशी पाहुणे जे आहेत हे आता भारतीयच झालेले आहेत, कारण वर्षभर हे आता भारतातच असतात। डिसेंबरपासून ते तुमच्या जूनपर्यंत हे सगळे फ्लेमिंगो नवी मुंबई, उरण आणि शिवडी ह्या सगळ्या परिसरामध्ये असतात आणि जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत प्रजननासाठी ते मात्र गुजरात आणि राजस्थान ह्या भागात जातात। आणि हा वर्षभर हे फ्लेमिंगो ह्याच भारतामध्ये आपल्या इथे राहतात, परंतु परदेशातून येणारे जे फ्लेमिंगो आहेत ते देखील इकडे एकदा आल्यानंतर ती इथून पुन्हा परदेशात जात नाहीत। मग वेस्ट इंडिज असेल किंवा फ्रान्स असेल ह्या भागातून जे परदेशी पाहुणे इथे येतात ते आता वास्तव्यालाच इथे राहत आहेत। म्हणजे संपूर्ण वर्षभर ते महाराष्ट्र आणि गुजरात, राजस्थान ह्या सगळ्या परिसरामध्ये असतात। सिडकोनी इथली जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी हा चक्क बंधारा बांधून इथली संपूर्ण जागेमधला पाणी येण्याचा बंद करून टाकल्यामुळे आज ह्या जमिनीची काय अवस्था झालेली आहे, यांना खाद्यच मिळत नाहीत, म्हणून इथून फ्लेमिंगो उडून गेलेले आहेत। सिडकोचं म्हणणं देखील हेच आहे, फ्लेमिंगो इथे बसले काय आणि दुसरीकडे बसले काय झालं, नियोजनकार आम्ही आहोत, आम्हाला जसं नियोजन करायचं त्या पद्धतीने आम्ही नियोजन करू, फ्लेमिंगोशी आमचं काही देणं घेणं नाही, असंच सिडकोचे अधिकारी यापूर्वीच पक्षीप्रेमी असतील किंवा पर्यावरणप्रेमींना त्यांनी उत्तर दिलं आहे। त्यामुळे निर्दयी सिडकोचे जे अधिकारी आहेत त्यांनी कशा पद्धतीने या फ्लेमिंगोला इथून हद्दपार करण्याचा डाव त्यांनी आखला होता हे ह्या सगळ्या परिस्थितीवरून तुम्हाला दिसतोय। कॅमेरामन विक्रमसह विनय म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।